साखरपेठेतील आदिशक्ती मुत्यालाम्मा देवी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अटक। जेलरोड पोलिसांची कारवाई। जेलरोड पोलीस ठाणे येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी दाखल गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने साखरपेठ हद्दीतील आदिशक्ती मुत्यालाम्मा देवी मंदिर मधील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले होते। सदरचा गुन्हा हा समाजाच्या भावनेशी संबंधित असल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून अज्ञात चोरट्याकडून चोरीस गेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी सदरची चोरी उघडकीस आणली। सदर आरोपीच्या ताब्यातून 8,000 रुपये किमतीचे 1 ग्रामचे 2 नाकातील नथ, 8,000 रुपये किमतीचे गळ्यातील 2 वाटी असलेले मणिमंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेले 20,000 रुपये किमतीची एक निळ्या रंगाची TVS एक्सेल कंपनीची मोटरसायकल असे एकूण 36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केल्याची माहिती जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुत्यालाम्मा देवी मंदिर आहे। यामध्ये जानेवारीमध्ये त्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नथ असा माल चोरीला गेलेला होता। आमच्या जेलरोड पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी सोनवणे साहेब आणि त्यांच्या पथकानं आसपासचे CCTV फुटेज चेक केले। त्यावेळेला एक निळ्या रंगाची एक्सेल TVS एक्सेल गाडी ही त्यांना सस्पेक्टेड वाटली। त्याचा आधार घेऊन DB पथकानं पूर्ण अनालायसिस करून अशा प्रकारच्या गाड्या जिल्ह्यामध्ये फक्त 60 ते 62च विक्रीला गेलेल्या आहेत अशी माहिती त्यांनी काढून नंतर लक्ष केंद्रित करून यातील जो आरोपी आहे हा आरोपी ट्रेस करून त्याच्याकडून त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केलेला आहे। ही सर्व कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी AP सोनवणे व त्यांच्या पथकानं केलेली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।